मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपची खलबतं सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला मुंबईतील आमदार खासदार हे उपस्थित असल्याची माहिती मिळते। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपची खलबतं आता सुरू झालेली आहे। जी मॅजिक फिगर आहे ती कशा पद्धतीने तो आकडा गाठायचा यावर आता भाजप या ठिकाणी भर देताना दिसते। उल्हासनगरमध्ये आता भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे। या दृष्टीने भाजपच्या हालचाली ज्या आहेत त्या वेगाने आता या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। दावा केला जातोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर असेल। शिवसेना सुद्धा याच भूमिकेवर आहे, मात्र गणित जी आहेत ती नेमकी कशी असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राजू सोनवणे। राजू, आता जी मॅजिक फिगर आहे, जो आकडा गाठायचा आहे, त्यासाठी नेमकी कशी गणित असू शकतात, काय खलबतं सुरू झालेली आहेत? उर्शाला आपण एकूण पाहिलेलं आहे का शिवसेनेचे आकडे जे आहे ते वाढताना आपल्याला एकूण पाहायला मिळतात। आणि एकूण जर सगळं पाहिलं आपण काही बैठक जी आहे तब्बल 3 तासापासून बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अनेक जे आहे ते नेते सुद्धा उपस्थित आहे। मुंबईमधील जे काही आमदार खासदार उपस्थित आहे, त्याचप्रमाणे राज्यभरातील एकूण जर पाहिलं आपण तर आता पंकजा मुंडे असतील, सुभाष देशमुख असतील, चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित झालेले आहे। ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणचा आढावा संपूर्णपणे घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर पाहिलं का हा आढावा घेतल्यानंतर नेमकं काय करायचं, दुसरे पक्ष सोबत घ्यायचे का आणखी कोणाला सोबत घ्यायचं का शिवसेनेसोबत जायचं, याची आकडेमोड जे आहे ते होणार आहे। एकूण पाहिलं का ही आकडेमोड होत असताना शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर जे फायदे किंवा परिणाम काय होतील याचाही विचार केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई ही सगळ्यांचं आकर्षण आहे। मुंबईमध्ये शिवसेनेला सोबत घ्यायचं की इतर कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायचे हा प्रश्न समोर आहे। एकूण जर पाहिलं तर शिवसेनेचा आकडा वाढतो आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे काँग्रेसला कुठेतरी सोबत घेणार अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। त्यामुळे भाजप विरोधी पक्षात बसणार की स्वतः सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी पक्षाचा सपोर्ट घ्यावा लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकूण पाहिलं का भाजपवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रेशर आहे दिल्लीकरांचा, कारण महापौर आपलाच असला पाहिजे अशा प्रकारची ताकीद जी आहे ती दिल्लीकरांनी दिलेली आहे। त्यामुळे भाजपमुळे मोठा पेच पडलेला आहे। शिवसेना जर साईडला सारावा तर राज्यातील जी काही सत्ता आहे त्यामध्ये शिवसेना साईडला गेल्यानंतर काय होईल या सगळ्यांचा विचार करून जी आहे ती ही बैठक सुरू आहे। मात्र एकूण जर पाहिलं का राज्यामध्ये शिवसेनेला सोबत घ्यायचं का नाही अजून कुठल्या प्रकारचा निर्णय नाही। मात्र थोड्या वेळापूर्वी जो निर्णय झालेला आहे उल्हासनगरमध्ये भाजपने साई पक्षाला सोबत घेतलेला आहे, शिवसेना पूर्णपणे साईडला केलेला आहे आणि महापौर आणि सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला साईड ट्रॅक केलेला आहे। अशाच प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो राज्यभर किंवा मुंबईमध्ये राबवला जाणार की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आता ही बैठक संपल्यानंतर नेमका काय काय निर्णय होतात, कुठल्या प्रकारची कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची सूत्र असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खुशाली, एकूणच जर आता घडामोडी घडताना आपण पाहिल्या तर राजू, ज्या वेळेला महानगरपालिकांमध्ये म्हणजे 10 पैकी जवळपास 8 महानगरपालिकांमध्ये आता भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांच्या येत होत्या, ज्या पहिल्या फळीतले नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या, सोमय्याने तर थेट म्हटलेलं आहे की मुंबईच्या विकासासाठी आणि पारदर्शकतेसाठी जर आम्हाला कुणापुढे कटोरा घेऊन जायचं असेल तरी आम्ही जायला तयार आहोत। म्हणजे कुठेतरी भाजपचे काही नेते म्हणतात की शिवसेनेसोबत जाण्याची तयारी आहे, मातोश्रीवर जाण्याची आमची तयारी आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुद्धा झडताना आपण पाहिलेलं आहे। भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची काही चिन्ह दिसत आहेत का? अगदी बरोबर आहे। जी प्रचारामध्ये आक्रमकता होती ती मुख्यमंत्र्यांची असेल, आशिष शेलारांची असेल किंवा किरीट सोमय्यांची असेल, ती आक्रमकता जी आहे ते मतदान झाल्यानंतर किंवा आता संपूर्ण जागांचं स्पष्टीकरण झाल्यानंतर ती आक्रमकता राहिलेली नाही। अगदी आशिष शेलार असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे लोकांच्या म्हणण्यावर आम्ही सोडणार आहोत। लोकांची जर इच्छा असेल का विकासासाठी सेना भाजप एकत्र यावा तर त्यांच्या निर्णयानुसार आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारचं जे आहे ते आता मवाळ भूमिका जी आहे ती पाहायला मिळते। कारण सत्ता राज्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचं टिकवायची आहे, त्यामुळे कुठेतरी मवाळ भूमिका पाहायला मिळते। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली फॉर्मॅट जो आहे तो पहिल्यापासून विरोधकांनी टीका केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा टीका होईल अशा प्रकारची, त्यामुळे ते सुद्धा सांभाळून सगळं करावं लागणार आहे। मात्र शिवसेनेचा जर एकूण विचार केला तर ज्यावेळेस युती तोडली गेल्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे आता कुठेही कुठल्या प्रकारची युती करणार नाही, जे असेल ते स्वबळावरती असेल। आणि ज्यावेळेस संपूर्णपणे काउंटिंग झालं त्यानंतर सुद्धा महापौर सुद्धा शिवसेनेचा असेल आणि भविष्यातला मुख्यमंत्री कोण असेल हे सुद्धा आम्हीच ठरवणार आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना पूर्णपणे कुठेतरी भाजपला सोबत घेण्याच्या विचारामध्ये दिसत नाही। मात्र भाजपची ही मवाळ भूमिका आहे। एकूण जर पाहिलं का 2 दिवसामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, कारण ह्या सगळ्या बाजू सांभाळायच्या आहेत। त्यामुळे 2 दिवसामध्ये नेमकं कोण कोणाचा सपोर्ट घेतं आणि कोणाचा महापौर बनतं हे पाहणं उत्सुकतेचं राहील। नक्कीच सत्तेची गणित जी आहे त्याच्या पुढे काही दिवसामध्ये स्पष्ट होईल चित्र की कोण कोणाला सोबत घेऊन पुढे जातं आणि महापौर पदावर दावा कोण करतंय, सत्ता स्थापन कोण करतंय। धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।